उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईमध्ये मोठा धक्का बसला। मुंबई महापालिकेच्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेविका विशाखा राऊत यांचं कुणबी अर्थात ओबीसी जात प्रमाणपत्र रद्द झाले। त्यामुळे विशाखा राऊतांचे नगरसेवक पद धोक्यात आलं आहे। मात्र दबाव टाकून जात प्रमाणपत्र रद्द केल्याचा आरोप विशाखा राऊतांनी केला। सदा सरवणकरची मुलगी जी आता जिनी माझ्या विरोधात केस केली, तिचं पण जात सर्टिफिकेट जे आहे ते वैभववाडीचं आहे। ओके, तिचा पण जन्म मुंबईत झाला आहे, तिच्या बापाचाही जन्म मुंबईत झाला आहे, पण त्यांनी वैभववाडीतला तिचे आजोबा राहत होते म्हणून तिकडनं तिने सर्टिफिकेट काढलं। तसं माझे आजोबा पालघरला राहत होते, मी पालघरहून सर्टिफिकेट काढलं। मग काहीतरी रिझन घेऊन उडवायचं हे मला वाटतं सत्तेचा दुरुपयोग आहे। खूप प्रेशर होतं त्या कमिटीवर। टांगती तलवार आहे, म्हणजे मी ते लढाई करणार आहे। टांगती तलवार आहे, येईल तेव्हा बघू तलवार कोणावर पडते। मला असं वाटतं की जात पडताळणी समिती एक स्वतंत्र अधिकार असलेली ती समिती आहे। कुठल्या राजकीय पक्षाचा हस्तक्षेप या समितीमध्ये नसतो। या समितीने पूर्णपणे तपासणी करून जात पडताळणी समितीने तिचे जात प्रमाणपत्र हे रद्द ठरवलेलं आहे आणि त्याची अनेक कारणं त्यांनी दिलेली आहेत। विशाखा राऊत या सूर्यवंशी क्षत्रिय समाजाच्या आहेत हे जगाला माहिती आहे। त्यांनी कुठून तरी खोटे पेपर जमा करून पालघरमधून घ्यायची गरज नव्हती आणि ती जी घेतली त्या खोट्या पेपरच्या आधारेच घेतली। विशाखा राऊत या क्षत्रिय सूर्यवंशी समाजाच्या आहेत आणि त्यांनी खोट्या कागदपत्रांच्या आधारे जात प्रमाणपत्र काढल्याचं सदा सरवणकर यांचं म्हणणं आहे। विशाखा राऊतांना अपील करण्यासाठी 3 महिन्यांचा कालावधी देण्यात आलाय, पण इकडे मुंबई महापालिकेच्या सभागृहामध्ये लवकरच हा विषय येणार असून नगरसेवक पदावरून निर्णय घेतला जाईल। तर दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या सदा सरवणकर यांच्या कन्या प्रिया सरवणकर यांना नगरसेवक पदाची लॉटरी लागू शकते। मी 1911 माझे पणजोबा 1911 आणि 1927चा जे पुरावे दिले आहेत आणि मी मोडी लिपीतले आमच्या मोडी लिपीतले जे आमचे पुरावे होते ते सुद्धा मी त्यांना पुरावे दिलेत। मोडी लिपीतलं मराठीमध्ये ट्रान्सलेट करून दिलेलं आहे। त्यामुळे त्यावेळेला मोडी लिपीतले पुरावे सुद्धा यांनी ग्राह्य धरलेले नाही। आणि 1911चा माझा पणजोबांचा पुरावा आहे, 1927चा माझा पणजोबांचा पुरावा आहे। हे सगळं असताना देखील त्यांनी मला म्हणजे माझं कास्ट व्हॅलिडिटी मला दिली नाही। ठीक आहे, बघा, सर्वात तर पहिलं आम्हाला त्यांनी जे एका ओबीसी महिलेचा अधिकार घ्यायचा प्रयत्न केला आहे, त्या ओपन कॅटेगरीतल्या असताना त्यांनी ओबीसी महिलेचा अधिकार घ्यायचा प्रयत्न केला आहे। तर आम्ही त्या लढाईत पहिलं जिंकू आणि पहिलं आम्ही आनंद तिथे मानणार आहोत की आमचा विजय म्हणजे एका ओबीसी महिलेला अधिकार द्यायचा। तर ती लढाई आमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची आहे आणि बाकी सगळ्या गोष्टी ज्या नियमाप्रमाणे होतील त्याला आम्ही सामोरे जाऊ। एकतर मी याची माहिती घेईन आणि एखादी गोष्ट न्यायप्रविष्ट असेल तर त्याच्यामध्ये मी स्टेटमेंट करणं ठीक नाहीये। हा सगळा कायद्याचा भाग आहे। याच वर्षी जानेवारी महिन्यामध्ये मुंबई महापालिकेची निवडणूक झाली। दादर शिवाजी पार्क परिसरातील वॉर्ड क्रमांक 191 हा राजकीय दृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो। विशाखा राऊत आणि प्रिया सरवणकर यांच्यामध्ये अतिशय चुरशीची लढत झाली। ठाकरेंच्या शिवसेनेच्या विशाखा राऊतांना 13,236 मतं मिळाली, तर प्रिया सरवणकर यांनी 13,039 मतं घेतली। अवघ्या 197 मतांनी विशाखा राऊतांचा विजय झाला। एकनाथ शिंदेंच्या बंडाआधी विशाखा राऊत आणि सदा सरवणकर सोबत काम करत होते आणि त्यावेळी सुद्धा विशाखा राऊत या खुल्या प्रवर्गातल्या असल्यामुळेच सदा सरवणकर यांच्यासोबत वॉर्डाची अदलाबदल केल्याचं सरवणकर यांचं म्हणणं आहे। 2017 मध्ये मुंबई महानगरपालिकेची निवडणूक झाली, तेव्हा 191 वॉर्ड हा ओपन म्हणजे खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव होता। त्यावेळी विशाखा राऊत ओपन म्हणून लढल्या। आता 2026ला 191 वॉर्ड हा ओबीसी महिला राखीव झाला, त्यामुळे यावेळी विशाखा राऊत या ओबीसींचं जात प्रमाणपत्र लावून लढल्या। पण आता रक्त नातेसंबंध सिद्ध न झाल्यामुळे जात पडताळणी समितीने विशाखा राऊतांचं जात प्रमाणपत्र रद्द केलं। पक्षामध्ये एकत्र काम करतात, त्या कारणामुळे एकंदरीत सगळ्या गोष्टी आम्हाला माहिती होत्या आणि 1997 साली जेव्हा त्या स्वतः ज्या वॉर्डमध्ये नगरसेविका म्हणून होत्या त्यावेळेला त्यांचा वॉर्ड ओपन ओबीसी राखीव झाला आणि त्या ओपन समाजाच्या असल्यामुळे म्हणजे त्या क्षत्रिय सूर्यवंशी समाजाच्या असल्या कारणामुळे त्यांच्याकडे जातीचा दाखला नव्हता आणि सरवणकर साहेब आम्ही ओबीसी होतो, त्या कारणामुळे सरवणकर साहेब तिच्या वॉर्डमध्ये तिचा वॉर्ड
त्यांचा वॉर्ड सरवणकर साहेबांना दिला गेला आणि सरवणकर साहेबांचा वॉर्ड जो ओपन होता तो त्यांना दिला. सदा सरवणकर सुद्धा खुल्या विभागातच राहिला होता ना आजपर्यंत. तो काय ओबीसी मधनं राहिला होता का? तो पण खुल्या विभागातनच राहिलेला. मग आता त्यांनी त्याच्या मुलीचं ओबीसी सीट झाल्यानंतर त्यांनी त्याच्या मुलीचं ओबीसी सर्टिफिकेट दाखवलं. दुसऱ्यावर आरोप करायचे, ठीक आहे, मी त्यावेळेला ओपन मधनं राहिलेले, आता ओबीसी झाला वॉर्ड म्हणून ओबीसी सर्टिफिकेट. प्रिया सरवणकर यांनी विशाखा राऊतांवर आणखी एक गंभीर आरोप केला. जात प्रमाणपत्र काढण्यासाठी स्वयंघोषणा पत्रामध्ये शिक्षिका राहिलेल्या असताना सुद्धा मजुरी दाखवल्याचं प्रिया सरवणकर यांचं म्हणणं आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कित्येक वर्ष त्या मुंबईत राहतात, त्या एका शिक्षिका होत्या शाळेत आणि त्यांनी मी मजुरी करते स्वयंघोषणा पत्र आहे हे विशाखाताईंचं आणि त्यात त्यांनी मजुरी हे लिहिलंय. अशा कित्येक गोष्टी त्यांनी खोट्या तिथे दिलेल्या होत्या जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी, जातीचा दाखला मिळवण्यासाठी. तर अशा कित्येक गोष्टी त्यांनी खोट्या केल्यात आणि नक्कीच आम्ही जाऊ ना आता पुढची जी काही प्रक्रिया ती आम्ही करणार. कायदेशीर लढा देणार म्हणजे कायदेशीर नक्कीच लढा आम्ही देणार. न्यायालयीन लढाई लढण्याचं विशाखा राऊतांनी ठरवलंय. त्यामुळे जात पडताळणी समितीच्या निर्णयाच्या विरोधात कोर्टात जाणार आहेत. पण त्याआधी महापालिका सुद्धा नगरसेवक पद रद्द करण्याचा निर्णय घेण्यासाठी मोकळी आहे. त्यामुळे पुढच्या आठवड्यामध्ये चित्र स्पष्ट होईल आणि प्रिया सरवणकर यांना संधी मिळते का हे सुद्धा दिसेल. गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.